सावलीताई, हो तुम्हाला माहिती आहे का, ऑफिसमध्ये ना कामाचा खूप मोठा डोंगर झालाय हो. आणि इतके केसेस आणि फाईल्स खूप पेंडिंग आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, सारंगला अजिबात आवडणार नाही असं काम पेंडिंग पडलेलं. मला कळतच नाहीये काय करू, ऑफिसला जाऊ की नको जाऊ. माहिती आहे मला त्यांना शिस्त किती प्रिय आहे ते, पण खरं सांगू मला असं वाटतंय की ह्या अवस्थेत तुम्ही त्यांच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफिसच्या कामात अडकून नका जाऊ, कारण समजा उद्या त्यांना शुद्ध आली आणि तुम्ही त्यांच्यासोबत असलात ना तर त्यांना छान वाटेल. अहो पण सावलीताई, तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. शुद्धीवर आल्यावर त्यांना कळलं ना की इतकं काम पेंडिंग आहे आणि मी इथे बसून राहिले तर ते खूप चिडतील हो माझ्यावर. नाही चिडणार ते, तुमची काळजी समजून घेतील. सावली, तू उद्या बॅग पॅक करून निघून गेलीस तुझ्या घरी तरी चालेल. आता इथे तुझी काहीच गरज नाहीये, जातो. हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला तुमच्यासोबत वाद नाही घालायचा आहे. तुम्ही बघा ना सारंगची अवस्था काय आहे, ते शुद्धीवर आले नाही आहेत. मी कशी जाऊ, मला काळजी वाटते त्यांची. तुला माहिती आहे ना मी त्याची आई आहे. मी जन्म दिलाय माझ्या सारंगला, तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त काळजी असेल मला त्याची. कबूल आहे ना? त्याला कसं बरं करायचं, कसं शुद्धीवर आणायचं ते मी बघेन. तू जा. पण आई साहेब, तुम्ही असं नेमकं काय करणार आहात की ज्यामुळे सारंग शुद्धीवर येतील? म्हणजे काय प्लॅन काय तुमचा? एक स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर, त्यांनी गॅरंटी दिली आहे की ते सारंगला बरं करू शकतील. त्यांच्याकडे असं एक औषध आहे जे सारंगला जर का इंजेक्ट केलं, ती ट्रीटमेंट चालू केली तर सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येईल. आणि माझं असं ठरलंय की ती ट्रीटमेंट सुरू करायची आणि माझा निर्णय अंतिम आहे. हो पण आई साहेब, असे नको ते प्रयोग कशाला करूयात ना आपण. आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना की सारंग शुद्धीवर येते तोपर्यंत सावलीताई कुठेच नाही जाणार. इथेच राहतील. उद्या चालू करते मी ट्रीटमेंट. उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवून घेते. ट्रीटमेंट सुरू झाली आणि हा एकदा शुद्धीवर आला की मग गरज नाहीये ना सावलीला इथे थांबायची. नाहीये ना?